नमस्कार, मी पंजाब टक. आज आहे 12 जुलै 2025. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. आज आहे 12 जुलै 2025. आणखीन तुम्हाला एक सांगतोय की राज्यामध्ये 13 जुलै आणि 14 जुलैच्या दरम्यान राज्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, नगर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, ह्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा म्हणजे 13, 14, 15च्या दरम्यान भाग बदलत पाऊस येणार आहे. सर्वदूर नाही पडणार, पण भाग बदलत 13, 14च्या दरम्यान पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. सांगायचं झालं तर राज्यात म्हणजे पूर्व विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, या गोंदिया या पट्ट्यामध्ये आणखीन 2-3 दिवस तिकडल्या भागात पाऊस राहील. पण राज्यात मात्र सर्वदूरचा सध्या तरी पाऊस नाही. पण राज्यात मग तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदल जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा, 1 तासाचा, 20 मिनिटाचा, 10 मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. मग राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर माझी सगळ्याला विनंती आहे, तुम्ही काय करा, आणखीन 4-5 दिवस आहेत, शेतीचे कामे करून घ्या. फवारण्या करायच्या तर करू शकता, खुरपण करू शकता. कारण की राज्यामध्ये 17-18च्या नंतर काय होणार आहे, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागामध्ये आतापर्यंत 1-1.5 महिना झाला पाऊस नाही. मग आता तिकडे पाऊस सक्रिय होणार आहे. म्हणजे ते 17-18 तारखेपासून तिकडे सक्रिय झाल्याच्या नंतर तो पाऊस मध्ये 18, 19, 20च्या दरम्यान मग परत कोणत्या भागात पडणार आहे की ज्या भागामध्ये पाऊस नाही पडला. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली, नगर, कडाष्टी, पाटोदा या भागामध्ये मग 18 तारखेच्या नंतर म्हणजे 18 जुलैच्या नंतर परत तिकडल्या भागात दक्षिणेकडे पाऊस सक्रिय होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला सांगू इच्छितो, राज्यात मात्र पुन्हा परत 20 तारखेच्या नंतर आणखीन पाऊस वाढतच जाणार आहे. पण 18च्या नंतर काय होणार आहे की जे पट्टा आहे म्हणजे कोणता जे पावसापासून वंचित झालेला आहे, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग आणि सांगली जतचा काही भाग, पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी. 18 जुलैच्या नंतर तुमच्या इकडे पाऊस चांगला सक्रिय होणार आहे. कारण की काय होणार आहे, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळकडे तिकडे पाऊस सक्रिय होणार असल्यामुळे आता तिकडचा पाऊस आपल्याकडे येणार आहे. त्याच्यामुळे राज्यात 18च्या नंतर आपल्या इकडं दक्षिण भागात, महाराष्ट्राच्या दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस सुरुवात होईल. 18च्या नंतर तिकडे सुरू होईल. त्याच्यानंतर 19च्या नंतर थोडा पुढे सरकेल, 20ला पूर्ण आणखी पुढे सरकेल. मग 24च्या मग जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडे पाऊस होईल, म्हणून हे लक्षात येतं. बरेच शेतकऱ्याचे फोन आले की सोलापूर जिल्ह्याचे आले, लातूर जिल्ह्याचे आले, बीड जिल्ह्यातले आले, यावर्षी दुष्काळ पडतो की काय. मी म्हणलं तर मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही. काय असतं, राज्यामध्ये समजा पूर्व विदर्भाकडे जर पाऊस सुरू असला तर इकडला भाग काय करतं, वंचित असतो, म्हणून हे तुम्हाला एक सांगतो. तसंच आता काय झालं की आणखीन समजा आज आहे 12 जुलै आणि 13 जुलैच्या दरम्यान तुम्हाला सांगतो इकडे जळगाव जिल्हा, इकडं धुळे, नंदुरबार ह्या पट्ट्यामध्ये आणखीन 1-2 दिवस 12-13च्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये तुरळक ठिकाणी भाग बदलत तिकडे पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं. पण परत आणखीन एक सांगतो की राज्यातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. मराठवाड्यात ची तहान भागवणारे जायकवाडी धरण काल 70% झालं. मी म्हणलो ना हे 80% होणार आहे, तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचे आनंदाची बातमी म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हे जायकवाडी धरण 100% भरणार आहे, म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. पण राज्यात मात्र जे जिल्हे तुम्हाला सांगतो की पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, आता तिकडला पाऊस म्हणजे काही रिसोड काही असा भाग आहे तिथं पेरण्यात सुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळे त्यांना वापसा नाही तर पेरण्या राहिले, तर त्यांना सांगू इच्छितो ह्या 2-4 दिवसामध्ये ऊन पडणार आहे, सूर्यदर्शन होणार, तितक्यामध्ये तुम्ही काय करा, तुमच्या पेरण्या करून घ्या. कारण की तुम्हाला आणखी 18 तारखेपर्यंत थोडीफार उघाड भेटणार आहे, म्हणून तुम्ही तुमच्या पेरण्याची तयारीला लागा. त्याच्यानंतर राज्यामध्ये सांगायचं झालं तर जे वंचित जिल्हे आहेत म्हणजे पावसावाचून बीड जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नगर जिल्ह्याचा काही भाग, तसेच कडा, आष्टी या भागामध्ये पाऊस पडलेला नाही, तर तिकडल्याला सांगू इच्छितो की आता उद्यामध्ये
13, 14, 15च्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा एक पाऊस येणार आहे, म्हणून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. सर्वदूर पडणार नाही, फक्त पाऊस येणार आहे, मात्र भाग बदलत पडणार आहे. त्याच्यानंतर मात्र 18 तारखेच्या नंतर मात्र कर्नाटक तिकडे, आंध्र प्रदेश, तामिळनाडूकडे पाऊस तिकडे सक्रिय होत असल्यामुळं आतापर्यंत 1 महिना झाला तिकडे पाऊसच नव्हता आणि ते पाऊस आता सक्रिय होणार आहे आणि ते पाऊस मात्र दक्षिण महाराष्ट्राकडे चांगला बरसणार आहे, म्हणून हे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी.